नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। कोरेगाव तालुक्यातील पिंपरी गावात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले। गावातील पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला। यामध्ये योगेश कदम, सचिन पवार, राहुल फरतडे, विनायक घाडगे, गणेश जाधव, कपिल देशमाने यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। ग्रामपंचायतीने गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीलगत असलेल्या ओढ्यात दूषित पाणी सोडले जात असल्याचा आरोप करत शिवनेरी शुगर्सला नोटीस बजावली आहे। या नोटिशीत 3 दिवसांत खुलासा सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार ओढ्यातील पाणी दूषित झाल्यास ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे संबंधित नियमांचे पालन करून तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान शिवनेरी शुगर्सने हे आरोप फेटाळून लावले आहेत। कारखान्याचे प्रतिनिधी अभिजित बामणे यांनी सांगितले की कारखान्यात प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा उभारण्यात आली आहे। कारखान्यातून कोणतेही दूषित पाणी बाहेर सोडले जात नाही आणि यापुढेही सोडले जाणार नाही। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व नियमांचे पालन करूनच कारखाना सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी नैसर्गिक पाण्याचे स्रोत जपण्याची मागणी केली। नैसर्गिक स्वच्छ पाणी उपलब्ध असताना त्याऐवजी दुसरा पर्याय देणे योग्य नाही। आपल्या पुढील पिढीसाठी नैसर्गिक पाण्याचे स्रोत जपलेच पाहिजेत, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। या प्रकरणामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून संबंधित शासकीय यंत्रणांकडून वस्तुस्थितीची पडताळणी करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे।